हा? कागदी गुलाब बोलतात काय? अच्छा, बरे आहेत ना? आणि 2 बाटल्या 3 बाटल्या प्युअरची बाटली. बाटला काटेरा. नको मला बाटली होती नको बाई नाही तर परत म्हणतील ते बघा ते चांगलं आहे. तर म्हणते काटेरीच घेतली मग ही पण काटेरीच आहे. काट असतं त्याच्यात, रस्ता चांगला होता हो यांचा. ह्या जर असा लय भारी होतो. काय आहे दुसरा? हम्म. टोकी. मस्तपैकी भाकरी आणलंय आणि सुकाट आणलंय आणि फ्राय केलेला मावरा आहे. या वलाकलंय ना मी मंदिर का आग सुद्धा भुजून गेला माझी पाचच नाटुंडा त्या भुजून वाटणी झाली. मांडीला सुका मस्त भाजायला या बघ 100 2 वाटणे काढतात 50-50च्या घे आपण घे जेवण भाजल्या पण वाटतं वासाला. कलिंगड, शेकटाची शेंगो, तुळशीची झाडा आईने जमवल्यात. आज आमच्या आता मस्तपैकी कामेरा, भाकरी आणि चिंबोऱ्यांचा कांजी बनवलं आहे दुपारचा जेवण. तर सर्वांना शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. सकाळच सूर्यदेव देखा किती मस्त दिसते. आत्ताच डोंगराच्या वरती आले आणि पक्ष्यांचा पण आवाज मस्त येते एकदम मधुर. आणि आम्ही आता आलो चोरवलीच्या बौद्धवाडीत सुका मावरा घेऊन आईच्या सोबत आले मी. तर आम्ही आज ही सुकाट आणलं आणि हो बारक्यो वागत्यो आत बारक्यो बघ्यो आणि ही मंदिरात मांदेली. सुका मावरा आहे आज. वला मावरा काहीच नाही आणला कारण आता वला मावरा जाम कमी मरते. जा मावरा येते तर आमच्या बंदरातच खपतंय. आंबाडी आणि मासे सुकाट अंबारी आणि मागचं सुकट पण आहे. काय बोलतात कर्दी अंबाऱ्याला कर्दी पण बोलतात. याला मासे सुकटीला पण काहीतरी बोलतात ना. खाऱ्याची सुकाट हां चला आमची आहे निघालेली आहे मच्छी घेऊन. काय डोक्यात मस्तपैकी गुलाबाचा फूल आहे. रोज शेकटाची शेंग एका जायल्यात बारीक बारीक एकदम पाताल पाताल. आता झाडा मस्त मस्त लावलेले आहेत. आंब्याचा, केळीचा, इकडे तानात भोपळ्यांचं, परत फुलांची झाडात जास्वंदी, मखमली. एक आता मोठं आंबा आहे. याला मोहूर राहिलंय. मोहूरला आहे आंबो. ताला तर कसलंच आहे पाठी म्हणून त्याला. आणि नारळी फोन वाजता वाटतं काय. सकाळचा वातावरण देखा गावाच्या आतमध्ये कसं आहे. अजून सूर्यदेव वरती आले नाही त्यामुळं ऊन नाही पडलंय. तर मस्त फुलं राहिलेत गुलाबी गुलाबी. ही कसली फुलं आहेत. मस्त फुलं आहेत. हां कागदी गुलाब बोलतात काय? अच्छा, बरे आहेत ना? पाणी आलंय वाटतं.
एकदम तर घरात काय काय कमी आहे ते लेडीज लोकांना माहिती असते ना. हां. कधी काय बनवायचा पुरुष मंडळी काय. हां. नाही बरोबर, गावाला सहज काय भेटत नाही ना. अजिबात नाही. मच्छी सध्या जाम गेली कुठं? हां. रुपये यायचे आणि काय नाही. मी म्हणलं ताजे घेऊन आले की नाही. हो. मांदेली, काही पीक लागला. हा कुत्रा कोणाचा? कसा? हो. आणा. आता किती झालं? वय 400 झाले. 400. ही काही समाधी आहे ना घरासमोर. हा एक मस्त दगडाचा घर आहे. आता लाकडं ठेवासाठी खोप देखा किती मस्त बनवले. ही चुलीसाठी लागणारी फाटी. ही आहे काय भुरी टाकलेली असतं काय लाकडांवरनं का ती. भुरी का टाकतात आहे लाकडावर ना. लागतात. सकाळी सकाळी पहिला तुमच्याच गावात आलो. कोणच नाही सुकी मच्छी घेऊन आला. काकी नाही येत का इथं जास्त. बोलू गेलं जर परवाचे दिवस तेव्हा नाही आली तर मग तिच्या तुझा गाडीचं नवीन असं म्हणजे असतो ना का म्हणतो चक्राळी नाही धरून गेलं तर परवाचे दिवस तेव्हा नाही बघ म्हणतो नाही बघ म्हणतो नाही बघा म्हणतो आमच्या घरचं काय हो कुठे गेला पांढऱ्या दादा. हो काय. सव्वा 8 वाजले आता सकाळचं. अरे बापरे 10ची नोट आहे. हे काय ब्रेड यासाठी ब्रेड आणि चहा दिला. तुमचा बुद्ध विहार नाही तुमच्या गावात. पसरलाय. हा विहार होणार आहे काय. पहिला होता तेव्हा नाही यायचं वाटतं मी ना आईसोबत. अच्छा आता परत बांधतील. सगळे गेले ना, सगळे गेले मुंबईस. गावाला कोण नाही राहिलं खरं आहे.
गावचा पण करायला पाहिजे. काय 200 काय मासोचं पहिलं आहे. मासो मग ना तुम्ही घेतला बोली 150 रुपये नाही मग बोलली नाही 200 नाही काय बोलू औरा शेण पण बौद्धवाडीत कुणाचीच नाही ना ढोरा. नाही त्यांची पण नाही मग नाही येतात ती हा. पाणी पण तिकडे. ढो पाणी पण येतात त्यांची येतात. ढोरांना पण निवांत पैसावाला भेटतं ना इकडे. पाटील मामा बरे आहात? हो तुम्ही? चुलीवर काय पाणी तापत ठेवलं. गणपत काकांच्या बकऱ्या आज बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र दिसले. प्रत्येक बकरी एकदम वेगवेगळा आवाज करते. चॉकलेट दे का बाहेर गावावरून फेरेरो रॉचर कुठल्या देशातला आहे? काका भेटले जाधव काका. बरे आहेत ना? तर त्यांनी घरी बोलवलं. तर रंजना मावशी आणि यांची पूर्ण फॅमिली आपले व्हिडिओज बघत असतात भरपूर. घरी बोलवलं. बऱ्याच वेळेला मी बोलत बसलेलो तर छान वाटलं बोलून. पण चॉकलेट दिले आपल्यासाठी बाहेरगावावरून आणले ना. अशी भेट झाली छोटीशी. कामानिमित्ताने आलेत लगेच जाणार पण आहे. आता कधी झाली मस्त काकांनी दिले बिस्किट आणि या त्यांचं घर. रंजना मावशीची आठवण आली. मावशी येतील मे महिन्यात लग्नाला येणार आहेत तेव्हा भेटतील. आणि इकडं मस्तपैकी मावरा आले. काय आलेत? पालं नाही बाटली बाटल्या 2 बाटल्या 3 बाटल्या प्युअरची बाटली बाटला काटेरा. नको मला बाटली होती. नको बाई नाही तर परत म्हणते बघा मग ही पण काटेरीच आहे. काटे असतं त्याच्यात. रस्ता चांगला होता हो यांचा. ह्या जर रसाले भारी होतो. काय आहे दुसरा? ते काटे टोकेरी काटेरी. त्यांचा पण रस्ता चांगला होतो. हे किती? 50 रुपये वाटा. व्हिडिओ टाक आपले काय मग काय हा? आपले निगडी टाकलीच आहे फक्त. निगडीचे ना तुम्ही? हो. निगडीचे काका आल्यात मच्छी घेऊन. एकच टाकलीच आहे तळेगावची. ती बघितली काय? हो. अजून ते गायमुखला नाही का तुम्ही बांगड्या घेऊन आलेलं हा. तेव्हा काकांना दिलेलं ती पण टाकले एक. हा. ते तुम्ही भेटलं की टाकत राहतो मी. ही कुठून आता मच्छी आणली? ही जीवना शिवर्धन श्रीवर्धनच्या बंदरातली मच्छी. सकाळी सकाळी जायला लागते तिथे. लिलावं लागतं ना. हे घ्या. काकांनी तुळशीची पूजा केली. तर ही आजची सुंदर सकाळ चोरवलीच्या बौद्धवाडीतली. तर आता आहे ना सकाळचं 9 वाजतात आम्हाला चोरवलीच्या बौद्धवाडीत. आणि आता डब्बू खावायला बसले. आईने तर नाश्त्याला ब्रेड आणि चाय खाल्ली. मी नाही चाय घेतली कारण मी आत्ताची पोरा जास्त चाय सहन पण नाही. जुन्या लोकांनीच ते या घरात. आई किती चाय पिते तेवढी पचावत आहे. पण आपण जास्त चाय पिल्यावर काय होतं तुम्हाला माहिती असेल. असो तर आता डबो खावायला बसलाय. मस्तपैकी भाकरी आणलंय आणि सुकाट आणलंय आणि फ्राय केलेला मावरा आहे. या वलाकलंय ना मी.
तर आता आलो आम्ही गायमुख पन्हेली गावात. निघाल्यावर पुढं जावला, त्याच्या अगोदर तर थोडीशी सुकाट मागली ना, तेव्हा थोपलो. नाही तर आम्ही आहेत ना पूर्ण पुढे जाणार आहोत. तर रोड पण मस्त जायले. भानंग गावात जावंचं प्लॅन आहे आमच्या आईचो. काय बरे आहात ना? ओ मायादा, कलिंगनाथ नाही गेलास काय अजून? आज सुट्टी आहे. पहिली वहिली होती ती संपली, आता परत लावलेत बोलतं. आणि आता आम्ही आलो चरईच्या गवलवाडी या गणपती आणि हनुमंताचा मंदिर. गणपती पण आहे. 10:15 वाजलं सकाळचं. हो आपल्याच सारखं आहे. आपल्या पण मंदिरात गणपती आणि हनुमंताची मूर्ती आहे ना. नाही हनुमान जयंती करत असतील, बाजूलाच आहे हनुमंताच्या. यांची लोक सगळी मुंबई, कोण साजरा करत. बुटक्या कुत्रा बघा, बुटक्या कुत्रा. बटल्या कसा आहेस रे? कसा आहेस? कसा आहेस? कसा बेसास ना? आहे ना कवा कवा मावर भूकन आणि कवा कवा याचं प्रेमाने काय रे तुझं एक मला समजतं नाही. केसावर भांडी आल्यात. मंदिर का अरे का मस्त एक मात्याचा घर आहे छोटासा. इंदापूरचा शुक्रवार बाजार ना. तिकडे चांगली भेटतं काय सुकट बिकट? चालल्या होता. अच्छा हां हां. दवाखाना पण. हो हो. अच्छा हो आई माझी मच्छीवाला सुकी मच्छी. चेहरा शेम आहे ना. त्याला सावकाश जाऊ. आता कोणती गाडी तुम्हाला? अच्छा इथं एसटी नाही येत ना इकडं. नको नको चाय बी हे. अच्छा एसटी गेले काय वरती? हां मला वाटलं ह्या साईडला नाही येत का काय एसटी. आणि भेटले तर चला जावा सावकाश. तरी आहे चरई गवलवाडी. आता देखली होती चरई गवलवाडीतली प्रेमळ माणसा. गावाकडे ऐशी प्रेमळ माणसं. आमच्या गावातल्या बुवांचा भजन ऐकले हो तुम्ही? कोणत्या बुवांचा? अच्छा चांग्या तांडीला सर्व.
आणि आता आलो आम्ही चरई आदिवासी वाडीवर. गौलवाडीतूनच रस्ता आहे, त्यातनं लगेच आदिवासी वाडीवर आलो. आणि चरईची आदिवासी वाडी. तिकडं बांबूंच्या कांबींची झोपडी बघा किती मस्त आहे. माझी पाठच टाकून द्या. वाटणी झाली. मांगीला सुकं बाग्या बाग्या अरे वा वा मस्त भाजायला. या बघ 100. 2 वाटणी करायला 50 तेवढ्यात करायचं. तसंच बोलू. म्हणजे बरोबर आले त्या करतो. ना देऊ का ना देऊ का? बाग्या घे. तुला माय दुसरी आली म्हातारी. नाही बा म्हाताऱ्याचं सांगतो म्हाताऱ्याला ते माहिती आहे. म्हाताऱ्याचं जात म्हणून पहिले तर ती बोलतोय. घे आपल्याला कामं करतो. बाग्या घे. कशी पाईप सावकाश घे आपल्याला घे जेवण. भाजल्या पण वाटतं वासाला. डायरेक्ट चुलीत नेऊन टाकल्या वाटतं ते. करपवल्या. दुसरा कोण नाही आला काय? हा कसे पाव किलो. पहिले आहे ना आदिवासींचे एकदम कापडाचे किंवा पत्राचे झोपडे असायचे. औरुषच असायचो. त्यानंतर अशी घरं व्हायला लागली इटांची. त्यानंतर आता आहे ना घरकुल वगैरे भेटतात. सो अशी मस्त मस्त घरं व्हायला लागल्यात. मोठी मोठी पण घरं व्हायला लागल्यात. इथे काही इकडे जायल्यात. गव्हर्मेंट करून बरीचशी सेवा मिळते यांना. आणि पाठीमागचं डोंगर पण एकदम मस्त वाटतंय. गावाच्या बाहेर आहे तर आदिवासी वाडी देखा किती शांत वाटते. कोणीच दिसे नाही. वाडीच्या बाहेर इकडं बरेचसे टाके दिसतात. ते नलाचे टाके दिसतात. म्हणजे आता पाण्याची सुविधा पूर्णपणे असेल असं दिसून येते. हे 2 तर हातच. परत या हात पण अजून एक नवीन तयार झालं आहे. हे एक मोठं पाईप चाललं आहे. इकडे बरेचशा नद्या पण आहेत जो 12ही महिना वाहत असतात. त्या नद्यांना पाणी असतं. सो इकडं आजूबाजूला काही वालाची शेती, कलिंगडांची शेती पण केली जातं. बरेचसे भाज्यो बिजो पेरले जातात, लावले जातात. बरेचशी फळं खावायला भेटतात. आता सध्या सीझन पोपाय पण व्हायला लागले. आंब्यानं पण मोर यायला लागले. बरीचशी फळं मस्तपैकी नॅचरली खावायला भेटतात. आईने आता शेकटाची शेंगे तिकडं चोरवलीच्या बौद्धवाडीतनं घेतल्यात. तो गायमुखाच ठेवून आलो आम्ही. आणि लिंबू आपण तिथं आणल्यात सोबत. हे काही गावठी लिंबू आईला कोणतरी दिल्यात चरईच्या गौलवाडीतनं. तिकडं फ्लावर लावल्यात. आता ही कारली बारकी बारकी झाडे राहिल्यात. आणि इकडं मोठी मोठी झाली कारल्याची झाडं. आणि या बाजूला नुसती नारली आहेत. इथं आम्ही चरईनं बाहेर पडलो तर रस्त्याला शेता दिसली. आता चाललो डायरेक्ट गावात. आज 12 वाजेपर्यंत आमचा इथून जायला. तर घरा जाता जाता परत एकदा थोडा वेळ मी थोपल्या गायमुख पनेली गावात. थोडीशी सुका टिकावची रेल्वे आहे बोलतं. तिकडं कचरा घालायचा
अनाऊन्समेंट होते. दुपारचं ऊन पण पडला. फायनली दुपारचं 1 वाजता आता आम्ही निघालो पाहिजे. गायमुखपणी गावात ना घराजवळ निघताव. कलिंगड, शेकटाची शेंगो, तुळशीची झाडा आईनी जमवल्यात. विकता आता 1:30 एसटी येईल ना. दुपारचं 1:30 वाजता. मी दालद्यांच्या आणि खोकलेलो तर कालवाना चाललंय बाय. कधी चाललंय मसल्या कणाला लवकर काय हे का 1:30 एसटी आली. मसला वाशी. सागरचा टी शर्ट घेतलाय आणि कौशलनी. याला आहे ना बाईक चालवायची जाम हौस आहे. बोलतं म्हणा ते गाडी चालवा. आज आमच्या आता मस्तपैकी कामेरा, भाकरी आणि चिंबोऱ्यांचा कांजी बनवलाय. दुपारचा जेवण.